क्रांतीवीर शाळेच्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमाला राज्यात तिसरा क्रमांक। मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व आलिशा मुल्ला यांचे विशेष योगदान। महाराष्ट्र शासन शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर उपक्रमात मसवड येथील क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी शाळेनं राज्यात तिसरा क्रमांक पटकावलाय। शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि उपक्रमशील शिक्षिका आलिशा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबवली आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षात स्वच्छता मॉनिटर दुसरा टप्पा उपक्रम राज्यभरातील शाळांमध्ये राबवला। यात हजारो शाळांनी सहभाग घेतला। तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर मूल्यांकन करून राज्यातील टॉप 10 शाळांची निवड करण्यात आली। त्यात क्रांतीवीर शाळेने तिसरा क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले। यापूर्वी पहिल्या टप्प्यातही शाळेने आपले वेगळेपण सिद्ध करत राज्यात 5वा क्रमांक मिळवला होता। त्या कामगिरीबद्दल तत्कालीन शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिवांच्या मुख्य हस्ते मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांचा सत्कार करण्यात आला। शाळेतील विद्यार्थ्यांमधून स्वच्छता मॉनिटर टीम निवडण्यात आली। कचरा व्यवस्थापन, जनजागृती आणि सोशल मीडिया वापरातून प्रबोधन या गोष्टींवर भर देऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवला गेला। विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना कचरा टाकण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले। कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले। विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी माहितीपर व्हिडिओ इंस्टाग्राम व फेसबुकवर अपलोड करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली। सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला। नागरिकांना स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल प्रबोधन करण्यात आले। या यशाचं श्रेय मुख्याध्यापिका सुलोचना बाबर आणि शिक्षिका आलिशा मुल्ला यांच्या अथक परिश्रमांना जाते। त्यांनी विद्यार्थ्यांना समाजभान, जबाबदारी आणि स्वच्छतेची शिस्त याची जाणीव करून दिली। सुलोचना बाबर यांनी सांगितले, स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून ती आपली जीवनशैली बनली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळेच हे यश मिळाले। सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, मानसे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंभरे, केंद्र प्रमुख दीपक पतंगे तसेच पालक प्रतिनिधी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले। विजन 24 तास न्यूज संपादक अहमद मुल्ला। नमस्कार, मी स्वच्छता मॉनिटर शुभम। तुम्ही स्वच्छता मॉनिटरचे तर लय व्हिडिओ ऐकले असतील, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। काल आमच्या इथे एक यात्रा होती, तिथे मी गेलो तेव्हा मला एक पाणीपुरीचा ठेला दिसला। मी तिथे गेलो, काकांकडून पाणीपुरी घेतली। पाणीपुरी मला छान लागली। मी काकांना म्हणलं, काका पाणीपुरी तर लय छान आहे। तोवर माझं कचऱ्यावर लक्ष गेलं। त्यांना म्हणलं, पाणीपुरी छान आहे पण कचऱ्याची लय घाण आहे। काका म्हणले, अरे काय करायचं बाळा, सगळे खालीच कचरा टाकून जातात। मी त्यांना म्हणले, अहो काका, चुकी त्यांची नाही, चुकी तुमची आहे। तुम्ही तिथे एखादा कचऱ्याचा डब्बा ठेवा। काका लगेच तिथून गेले व बाजूच्या खेळण्याच्या दुकानातून एक बॉक्स आणला व तिथे ठेवला। सर्वांनी त्याच्यात कचरा टाकला, मी पण त्याच्यातच टाकला। तोवर एक खडूस काका आले होते, त्यांनी खालीच कचरा फेकला। मी पळत जाऊन त्याला अडवले, काका तुम्ही असं का करताय? काका म्हणले, अरे तू कोण आहे मला सांगणारा? मग काकांना म्हणलं, अहो काका, मी स्वच्छता मॉनिटर, तुम्ही कचरा त्या कचऱ्याच्या डब्यात टाका, कारण मी आहे स्वच्छता मॉनिटर। लेट्स चेंज इंडिया। नमस्कार, माझे नाव अस्मिता मुल्ला। काल आमच्या घराचं काम चालू आहे, तर आता कलर देत आहे। तर एक चाचा आहे ना, निमल काम तिकडे टाकते। मी सांगितलं की निमलचा कागद इकडे टाकता, तर मी टाका, मी आहे तुझ्यावर। नमस्कार, मी किमया। आम्ही क्रांतीवीर शाळेच्या विद्यार्थिनी आहे। आम्ही स्वच्छता मॉनिटर कचरा करत नाही आणि कचरा करू देत नाही। जेव्हा कोणी कचरा केला तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हा कचरा उचला आणि डस्टबिन मध्ये टाका। मग ते तेव्हा तो कचरा उचलतात आणि डस्टबिन मध्ये टाकतात। पण कालचीच गोष्ट बघा ना, आमचं दुकान आहे मंदिराच्या समोर। मग आमच्या शेजारी एक फुलवाला काकू आहे। त्या फुलवाला काकूंनी जे खराब फुलं आहेत ती तिथेच टाकली। मग मी त्यांना सांगितले की काकू, ती फुलं उचला, डस्टबिन मध्ये टाका। त्या खरं तर माझा खूप लाड करतात, पण त्यांनी पहिल्यांदा माझ्याकडे रागानेच बघितलं। मग मी त्यांना म्हटलं, प्लीज काकू, ती फुलं उचला आणि डस्टबिन मध्ये टाका। मग त्या म्हणले की वा, आमची किमया हुशार झाले, म्हणून त्यांनी ती फुलं उचलली आणि डस्टबिन मध्ये टाकली। मी आहे स्वच्छता मॉनिटर, लेट्स चेंज इंडिया। माहिती का मी कुठे गेलते? मी माझ्या मामाच्या गावाला गेलते। तेव्हा तिथे एक काका विमल खाऊन विमल पचपच दुखत होते। तो कागद तिथेच टाकला। मी त्यांना म्हणाली, ओ काका, हा इथे न टाकता